नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कलाकुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका। प्रथमतः विश्वमौली असणारे ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळा परवा दिवशी आहे। त्या सोहळ्यानिमित्त असणारी ही एकादशी आहे आणि या एकादशीच्या निमित्तानं ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकड सोपवण्यात आलेली आहे। स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ महाराज, स्वात्मसुख निवासी गुरुवर्य चंपाबाई महाराज, स्वात्मसुख निवासी गुरुवर्य गणेशानंद महाराज आदी संतांनी करून चालत आलेली ही वंश परंपरागत मालिका आहे। हंस ब्रह्मा त्रिनमन दत्त नारायण लक्ष्मण जयबल भीम सखयानंद शांतामाई गणेशानंद विठ्ठलनाथ चंपामाई अशी ही चालत आलेली मालिका। आणि या मालिकेमध्ये गुरुवर्यांच्या कृपे करून माझ्याकडे आलेली ही सेवा आहे। त्या सेवेच्या निमित्तानं दोन शब्द ती बोलायचे असे। ज्ञानराज माऊली यांचा हा समाधी सोहळा कधी झाला बहुतेक 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला म्हणजे 1212 मध्ये नाही, त्याच्या अगोदर नंतर ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आणि त्यात नंतर 6 वर्षांनी त्यातले 2-2 वर्षाची वाटप झाली। सगळ्यांच्या कृपे करून त्यांना मिळालेलं ते 6 वर्षाचं आयुष्य। निवृत्ती दादाकडून 2 वर्षे, सोपान काकाकडून 2 वर्षे आणि मुक्ताबाईकडून 2 वर्षे असं 6 वर्षे मिळालेलं आयुष्य आहे। आणि त्या 6 वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांचा हा समाधी सोहळा म्हणजेच नाही का 13, 14 आणि 15, 16, 17, 18, 19 जवळजवळ 20 नाही का 12, 6, 18 1218 मध्ये हा त्यांचा समाधी सोहळा आहे। म्हणून त्यांनी अगोदरच बोलून दाखवलेलं आहे। माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताचे ही पैजा जिंके 80 अक्षरे रसिके मिळविले त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे। आणि ती प्रतिज्ञेचा स्वीकार करून तुम्ही आम्ही सर्वजण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या मार्गाने जाण्याच्या अगोदर आपण कसे होतो? आपण आपले डोळे झाकायचे आणि आपण आपल्या अंतःकरणाला विचारायचे। बाबांची गाठ होण्याच्या अगोदर आपण कसे होतो, आपण काय करत होतो, आपण कुठे होतो? सहज शब्द तरी विषय श्रवणाचा शब्द निघणारे सहज आहेत पण श्रवणाचा विषय आहे। अंतर्मुख होऊन कोणी विचारच करत नाही। विचार करणारे भरपूर आहेत, नाही असं नाही। कारण जो तो उठल्यापासून नाही का पुन्हा झोपेला जाईपर्यंत विचारच करतो आहे, सारखा विचार चालू आहे। एका मागे एक असे टाकसा चालू आहे। बाबांचे शब्द आहे वा 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 म्हणजे त्याच्याकडे फक्त लक्ष नाही, हृदयाचं स्पंदन चाललेलं आहे। ओम सोमची देवाणघेवाण चाललेली आहे। श्वास आणि उच्छ्वास क्रिया चालू आहे पण त्या चाललेल्या क्रियेकडे लक्ष कोणाचं आहे? कोणाचंच नाही। सगळं अनंतेकडे लक्ष आहे।
मी कोण आहे, माझा मान काय आहे, नाही का मी कोणत्या चालीचा आहे, नाही का मी कोणत्या वैभवाचा आहे, मला कोण म्हणतात. तुला काढ म्हणू असं नाही तर राजा सांगायचा मुद्दा तुम्ही ऐकायसारखे आहात म्हणून बोलतो बरं. माझा बोलण्याचा विषय सुद्धा तो नाही, पण बाबांनी जे सांगितलं तेच करावं. बाबांनी जो मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला तर न पडे गुंता कोठे काय. तेरेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काय. मग तुम्ही आम्ही ज्या अर्थी गुंताड्यामध्ये पडतो, ज्या अर्थी तुमच्या आमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये गोंधळ निर्माण होतो, ज्या अर्थी तुमच्या आमच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो, त्या अर्थी आपण मार्ग चुकलेला आहोत का बरोबर आहोत. रस्ता कोणाला दाखवावा, चुकलेला असावा म्हणजे रस्ता दाखवता येईल, पण मी चुकलो आहे असं कोणाला वाटतच नाही. मी चुकलो आहे. अहो चोर सुद्धा चोरी, तुम्ही चोर आहे हे कबूल करत नाही. चोर सुद्धा मी चोर आहे हे कबूल करत नाही, तसं आम्ही रस्ता चुकलो हे सुद्धा आम्ही कबूल करत नाही. म्हणून भक्ती मार्ग अवलोकन करण्याचं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हाडाची काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि तुम्हा आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही शिकलो नाही असं बिलकुल नाही. कारण या भावी लिंगामधील एकही जीव असा नाही का त्यांनी बाबाला जाणलं नाही. एकही जीव असा नाही की त्यांनी बाबाला जाणलं नाही. सगळ्यांनी जाणलेलं आहे आणि जाणलेला असल्यामुळेच माऊली म्हणतात जाणतेनु गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईले. पुढे नाही घ्यायचं आपल्याला, पुढे नाही घ्यायचं. तेने कृतकार्य होईले, कशाला कृतकार्य होईल. बाबांनी छाती ठोकपणे सांगा, आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची आखोळे दगड आला पोटासी. त्यांनी इतका बोध केला, इतका बोध दिला, त्या बोधाचं स्मरण आपल्याला आहे की नाही अशी म्हणण्याची वेळ आली. चांगला जाणता घ्या आणि त्या जाणत्याला विचारा, साधना चालू आहे का बाबा. मला जर विचारलं, मला एखाद्याने जर विचारलं साधना चालू आहे का बाबा, साधना मांडी मारीत नाही गाड्या, पण करायचा प्रयत्न करतो हे त्याचं उत्तर आहे. तसं करतो आहे का, करत असाल तर अति उत्तम आहे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. खऱ्या अर्थाने मग साधूची भेट. आणि साधूची भेट कशी केव्हा घडते, जसं नरदेह मिळण्याकरता पाप पुण्य समान समितही पाविजे कर्मभूमी असं म्हटलेलं आहे, तसं संतांची संगत घडण्याकरता संताची संगत कशी बाई मला घडली, देहातच देव मला पंढरी दावली. असा भाव ज्या वेळेस साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि हे देवा, हे सद्गुरु, तुझ्याशिवाय माझ्या अंतःकरणात इतर कोणालाही थारा नाही असा भाव ज्या वेळेस प्रकट होतो, त्याच वेळेस देव आणि भक्त हा दुजा भाव निघून जात असतो. जोपर्यंत अपपर भाव आहे नाही का, तुकोबार आहे सांगा, तुझे खंडे तरी अवघा जोडे हरी. हे दुजं पण जावं आणि ऐक्य पण व्हावं. जीव शिवाचं ऐक्य होण्याकरता मन विक्षेप आवरण दोषाची निवृत्ती होणं गरजेचं आहे. आपल्याला जीवदशा काय निर्माण झाली, अनेक कल्पना तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये थैमान घालतात.
आणि त्या कल्पनेच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही हो भ्रमंती करत आहोत, संचार चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी ती कल्पना आणि मीच करणार आहे ही अविद्या आहे. कल्पना आणि अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली. मायेचा सर्व परित्याग ज्यावेळेस घडेल, माया टाकता येईल म्हणण्यापेक्षा मायाचं अस्तित्व आहे. एरवी कल्पनाची सावयव तुम्ही आम्ही जो विचार करतो आहोत, हो तुम्ही आम्ही ज्या कल्पना करत आहोत त्या कल्पनेलाच माया म्हटलेलं आहे. आणि ज्या अंतःकरण वृत्तीनं त्याचा संकल्प विकल्पाचा ध्यास धरलेला आहे, जी वृत्ती आहे त्या वृत्तीला माया म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृतीला काय म्हटलेलं आहे? माया आहे. प्रकृती आणि पुरुष दोन नाही, आहे एकच, पण भाव मात्र भिन्न आहे. प्रकृतीच्या संबंधाने चाललेला जो व्यवहार आहे तो अहम ममतेमध्ये गुंतलेला आहे. आणि माऊली सांगतात 9व्या अध्यायामध्ये, अहम ममतेच्या लवड सवडी माते न पळतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाचे दुथडी डहुळ तिथे. मग काय करावं लागेल? म्हणजे माझं तुझं घाल आणि तुझं माझं तर काही केल्या जात नाही. अहो ज्ञानाला नडवतंय, साधना करणाऱ्या साधूला नडवतंय. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य जीव आहोत. ज्ञानाला सुद्धा नडवतं. तो ज्ञानाचा फुंदा इतका वाढतो का माझ्यासारखा ज्ञानी दुसरा कोणीच नाही. माऊली त्याचा निषेध करतात. श्रुती सांगते ज्ञानातो कैवल्य, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. श्रुती म्हणते पण संत वाक्य सांगतात ज्ञान कुठपर्यंत. यथार्थ ज्ञानाचा बोध जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा तोवरिया साधना भाजावीची लागली. तोपर्यंत हे साधन आहे. ज्ञानाशिवाय साध्यापर्यंत जाता येत नाही हे जरी खरं असलं पण साध्य ज्ञान नाही. तुम्ही आम्ही ज्ञानाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. एक तरी भजनावाले गात असतात, परीच्या पलीकड आहे परमेश्वर, लक्ष अगोचर मोक्षाचे ते घर. आता मोक्षाचं घर कुठं आहे? म्हणजे परीच्या पलीकडे आहे. परा कुठं आहे? आमचा तर वैखरीत्वर आहे. वैखरीत जात नाही, मध्यमेपर्यंत तर शिरकावच होत नाही. पश्चिंतीला का पार करणार? म्हणजे परेपर्यंत केव्हा जाणार? आणि बाबाजी तर सांगत होते परे होईनी परते. सगळंच खुंटलं. म्हणून श्रवणाला विशेष मत आहे. एक श्रवणाचे मी पांगे विन श्रोतया व्हावया लागे. श्रवण केल्याशिवाय भक्ती अंगीकृत केल्या जात नाही. माऊली सांगतात नाही का नामदेव महाराज श्रवणाचे निमित्ते बैसावे येवनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जर त्या साम्राज्य चक्रवर्ती सार्वभौम सत्ता भोगायची असेल तर ऐकावं लागेल. ऐका. परंतु बाबांचे शब्द सांगू का? वाजत से भोग कोणी नाही कधी कानी. त्यांनी म्हणावं असा असा वर हात करा. अजून ते दृश्य तुम्ही आठवा. किती सांगू तरी हो ते आपण म्हणू नये. हो म्हणून साधूचं असं अवलोकन करावा का पाहता पाहता पाहता
पाहता पाहणे गेले दुरी सारळ, निरखित 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 गेली येवो, पाहता तवती तन्मय झाली येवो. आणि मग ज्ञानोबा माऊली सांगतात, वऱ्हाड नो हे स्वप्न गी माय, वऱ्हाड आलिया वऱ्हाडनी, कोण तो नवरा नाही ओळखी, मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाड आलिया वऱ्हाड. आता वऱ्हाड ही कल्पनेचंच आहे, वऱ्हाडणी ही कल्पनेच्याच आहे, पण जर तन्मय जर झाली तर अकबर भाव त्या ठिकाणी राहणार. आणि मग अशा ठिकाणी ज्यावेळेस साधक जात असतो, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया. देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद नाही. मग द्वैत का वाचत, मला द्वैत का वाचत, का कल्पनेच्या अथांग असणाऱ्या कुर्णामध्ये बागडतोय. बाबाजीच त्याचे उत्तर सांगतात, अनादि संसार मालेच्या नित्य विषय सेवन करीत नाही. अंगवळणी पडलेले बाबाजी म्हणायचे, हो अनादि कालापासून हे अंगवळणी पडलेलं आहे आणि ते संस्कार जात नाहीत, वसनी पडलेलं आहे. दुःख हे दुःख वाटत नाही, कोरडगा झाला असं म्हणायचे, कोरडगा झाला. आणि त्यांचा त्रागा झाला रे झाला का त्यांच्या तावडीत कोणी आला का त्याला काठी चटवाला. ती काठी काय सोपी नव्हती महाराज, ज्याला खाल्लेली आहे त्याला विचारा. बरं एखादा म्हणेल त्या बाबांना वेळच लागले, अगदी शेवटच्या अवस्थेत बाबांना त्यांच्या देहाचं सुद्धा भान नव्हतं. एक वेळेचा प्रश्न, आपल्याला प्रवचन करायचं म्हणजे ज्ञान तुम्हाला सांगायचं म्हणून नाही करायचं. ज्ञान सांगायला किती ठिकाणी सांगता येतं, पण इथं ज्ञान नाही सांगायचं. आपण बाबांना अनुभवलेलं आहे, बाबांचेच अनुभव आपण वर्णन करा. बाबांचा एक वेळचा अनुभव आहे. ही मंदिर ज्यावेळेस बांधायचं त्यावेळेस एका आरोळी, आता त्या ती गोळा करण्याच्या पाठीमागं दारखंडे दादांचा एक नंबरचा हात नियोजन करण्याकरता. एका आरोळीत किती ट्रॅक्टर जमा झाले, रोडनी चालायला माणसं नव्हती. ट्रॅक्टर किती वेळेत भरत होतं तिथं नदीत, नको नको म्हणता म्हणता ट्रॅक्टरला शिग येत होता वाळूचा. त्या ड्रायव्हरला ट्रॅक्टर काढायला जड जात होतं, इतका ओघ त्या ठिकाणी. आणि संध्याकाळ झाली, शेवटची ट्रिप, आम्ही पाठीमागं गुंतलेलो होतो. आवळ आलं मरकड वस्तीपाशी आमचा हा ट्रॅक्टर आला आणि पाऊस सुरू झाला. आता पहा, आम्ही कुठे येत, रोडला येत, बाबा कुठे येत, मंदिरात येत, मंदिरात येत. त्यांनी छत्री घेतली आणि छत्री उघडली आणि ते म्हणे चाल बरं काय करायचंय. ती भिजायला लागली. ते कुठे येते, ट्रॅक्टर मध्ये, बाबा कुठे येत, मंदिरात. छत्री ती उघडली आणि छत्री धरायची म्हणे त्यांना. आता मला सांगा त्यांना पाऊस लागल का, त्या छत्रींना पाऊस लागलाच नाही. तुम्ही नाही मानता पण लागलाच नाही. एक मुलीचा उत्सव एकेची फाईल बैसला तो सर्वत्र नाही गेला. तो विश्वात हे असो विश्व झाला अंगीच येतो. हो अंगीच येतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परी हारची न लागे. त्याचं निवारणच करावं लागत नाही, कारण त्याचं निवारण करण्याकरता तेच समर्थ आहे. भक्ती करत असताना सुद्धा पहा, भक्तीमध्ये जर व्यत्यय आला तर ती भक्ती पुन्हा रस्त्यावर आणण्याकरता तेच कारणीभूत, दुसरे नाही. औषध तेच आहे, पथ्य तेच आहे आणि मिळणारी वस्तू सुद्धा तेच आहे. कुणीकडे जायचंच नाही. आणि त्यांना सांगितलं न लगती साय असं जावे वानांतरा सुख येतो घरा.
ते करणाऱ्याला सांगितलेलं आहे, अवांतर लोकांना नाही केलेला तो बोध. एके ठाई निश्चळ बसून अंतःकरणामध्ये त्याची घोकलपट्टी करायची. कोणाला सांगितलं? ज्याला कळालं, ज्याला मिळालं त्याला सांगितलं. ज्ञानेश्वरी कोणा करता? ज्ञान्या करता, बरोबर ना. आणि अमृतानुभव कोणा करता? जिज्ञासू करता. मुक्ता ते गिवसिता लाभे आपुलीच मुक्तता, त्याच्या करता ती अमृतानुभव. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी याच्यामध्ये खटनट यावे आणि शुद्ध होऊन जाते. ज्याची अंतःकरण वृत्ती जशी असेल तशी उभी त्याच्यावर कृपा करते. ज्ञानोबा रायांचे शब्द मग शब्द जरी घेतला नसता तर मग शब्दावर वर्षभर प्रवचन झालं. आता शब्द आता आमोद सुनास झाले. नवं प्रकरण आहे अमृतानुभवातलं. आता आमोद सुनास झाले. श्रुतीस श्रवण निघाले आरसी उठले लोचेनिस. आता या शब्दावर किती दिवस चाललं? 1 वर्षभर चाललं. आतापर्यंत किती जणांनी ज्ञानेश्वरीवर विवेचन केलं, प्रवचन केलंय, सांगण्याचा प्रयत्न केला, एक अर्थ कळाले नाही मला. तसा साधू ओळखण्याकरता सुद्धा व्यापक भावावर आरण व्हावं, तेनं त्या साम्राज्यावरती सत्ता गाजवावी, मग साधुत्व हे असं आहे. तसं चाललं मी. कसे बोटाने दाखवू तुला? बोटाने दाखवताच येत नाही. म्हणून म्हटलंय घे अनुभव गुरुचे आम्हाला. आणि शांतामय सांगता आरंभ नाही शेवट कायचा, शांता शांती सुखा. मला तुम्ही नाव विचारू नका. जात नाही गोत नाही सद्गुरु माझा सखा, मला तुम्ही नाव विचारू नका. आणि तुम्ही आम्ही ठेवलेल्या नावेला हो देत उठी. उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवल्या नावेशी हो देत उठी. बाबांना तुम्ही आम्ही काय करतो आहोत? मंदिरामध्ये दर्शनाला जर गेलो ना तर दर्शनाला गेल्यानंतर हा काय घेऊन आलेला आहे हे सुद्धा त्यांना कळत होतं. हा दर्शनाच्याच इच्छेनं आलेला आहे का तोड चोपडेपणा करण्याकरता आलेला आहे हे सुद्धा त्यांना सांगावं लागत. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात शाश्वत अशाश्वत निवडा करी. त्या नाम बोली जे संत जे शाश्वत अशाश्वत निवडा करी. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढवी ती नाही श्रुती परवती. या जगतामध्ये तुम्हा मला उपकृत करण्याकरता तेच आहे. तू माऊली होनी मयवा पाण्याहून पातळ अशी तू आमची ती जगाची माऊली आहे. आणि त्या जगाच्या माऊलीची सेवा करण्याचं तुमचं आमचं भाग्य आहे. कोण फळाला आलं कोण पुण्य आपल्या उदयाला आलं सांगता येत नाही. असा महात्मा मिळणं आणि त्याच्या हाताखाली नांदणं राहणं होणे नाही महाराज, होणे नाही, शक्य नाही. षष्टीला त्यांच्या बरोबर जाण्याचा योग यायचा, पंढरपूरला जाण्याचा योग यायचा. षष्टीला एकदा दोनदा त्यांच्या बरोबर गेलो. त्यांनी काय करावं? जगन्नाथ बापावराच्या फळावर कीर्तनाला जायचं आणि तिथं पवार महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता ज्यावेळेस जायचं त्यावेळेस ज्यावेळेस स्टँड ओलांडलं आणि वाळवंटाकडे प्रवेश केला का त्यांनी खिशातून एक कागद आणि एक पेन काढायचा आणि ते हातामध्ये द्यायचं. चांगले चांगले टिपणं काढायचे बरं का. आता चांगले कोणते टिपणं आहेत आणि वाईट कोणते टिपणं आहेत हे तर कळावं ना आपल्याला. आणि
कीर्तन संपल्यानंतर त्यांनी विचारलं, बोगदीवर मला काय लिहिलं ते, काय लिहिलं ते. अगदी धादांत तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्ण वेदाची गाठण सोडणार व्यक्तिमत्व म्हणजे बाबा होते. अरे बाबा, कवर खात राहशील, खाता 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 एक दिवस पोट फुटून जाईल, पण पोट भरणार नाही. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आहे, आणि का वाचेल ना शेवी, दुसरं काही सेवन करू नको. त्यांच्या मुखातून ऐकलेले श्लोक जेवणाला पंगत बसली का ते म्हणत असायचे. हेच बोलायचं आपल्याला, दुसरं काय नाही सांगायचं, हेच बोलायचं आपल्याला. पंक्तीत बसले का ते जे श्लोक म्हणत असायचे, हे ईश्वरा असता तुम्ही आम्हासीने सत्याकडे, ने अंधकारातुनी पुढे द्यावया प्रकाशाचे धडे. या जन्म मरणाच्या फेऱ्यातुनी काढून घे आम्हा, सर्वामुखामधुनी ऐकू देही सामुदायिक प्रार्थना. असे अंगावर शहरी येत असायचे. चित्रास वाटे मदभिंत लावा, सुगंध मने मदगंध लावा, तरंग तृषार्थ मागत से पाणी, ऐसे जीव ब्रह्मी बोलले तमी मी. हे श्लोक त्यांचे ऐकले अंगावर काटे येत असायचे. आणि मी सहज एक वेळेस त्यांना बोलण्याची हिंमतच नव्हती महाराज. केवढा का नाम साधना करणारा साधक असले, त्याची बिशाद नव्हती त्यांच्या पुढे बोलायची. पण मी खरोखर कृपा आहे बरं, हे लटक नाही. मी नुसतं त्यांच्या मांडीजवळ बसलं आणि असा हात लागल्याबरोबर त्यांना कळालं, काय म्हणतो, तुला काहीतरी म्हणायचंय. तर मी त्यांना विचारलं, म्हणलं तुम्ही हे जेवणाच्या पंक्तीमध्ये जे श्लोक म्हणतात हे कशामधले येत. तर त्यांनी काय सांगितलं मला, अरे ते कशातले ते मला सुद्धा माहित नाही. ते कशातले ते मला सुद्धा माहित नाही. म्हणलं मग तुम्हाला कसे काय येते. ते म्हणते माझ्या वडिलांचे गुरु होते म्हणे धोंडोजी पंत. पंत म्हणलं म्हणजे ब्राह्मण आहे, बरोबर, धोंडोजी पंत. आणि ते श्लोक म्हणत असायचे, ते माझ्या वडिलांकडून मी ऐकलेले. माझी साखळी बघा, ते कशातले ते मला माहित नाही, पण ओळख करून देणार आहे का नाही, ओळख करून देणार आहे. ते कशातले असो, पण संतांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे श्रुतीच आहे, वेदच आहे. तयाचे पिसाचे शब्द ती वेद स्वरूप अशा प्रकारची त्यांचे ते शब्द आहे. मी तर असं म्हणेन, बाबांनी ज्यांना ज्यांना हात वाढले नाव घेऊन त्यांचा उद्धार आहे, त्यांच्या नावाने हो स्वर्गामध्ये टाळीच वाजलेली. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. पण विटेवरल्या विठोबाचे नाही, तर ती चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवती सुखाचे कोंब, येर माणूसपणाची भांब. लौकिक भागू मनुष्य देह त्यांना धारण करावा लागला. श्रीराम प्रभू देव होते, मनुष्य नव्हते, पण देह धारण करावा लागला. तसं विठ्ठलनाथ बाबा नाही का, मनुष्य नव्हते, पण मनुष्यपणाचा भाव त्यांना स्वीकारावा लागलेला. म्हणजे पंढरीचा विठ्ठल बोला का, बोलता विठ्ठल, बोलता विठ्ठल. हो, बोलता विठ्ठल. रंगनाथ महाराज गावडेने सुद्धा हो त्यांच्याकडे बघावून स्वतःची पाठ थापला. त्यांना आठवलं नाही का बाबांनी खालून उभी द्यावी.
म्हणजे एका नाण्याच्या ह्या दोन बाजू होत्या. ती परिस्थिती आज जर समोर आली तर आपण कोणत्या काळातले आहोत आपलंच आपल्याला कोढं उलगडत नाही. आणि ते कोढं उलगडण्याकरता या दरबारामध्ये यायचंय. आणि ज्यांनी बाबांना जाणलं नाही, कळून सुद्धा जर जाणण्याचा प्रयत्न करत नाही, आपण मी त्यांना काही म्हणणार नाही, माझा तो अधिकार नाही. पण एवढं मोठं असली सोनं पदरामध्ये पडलेलं असून नाही का राजयाची कांता काय हो कोरांना मागे तिला भीक मागण्याची वेळ का आली? खरं सोनं आहे पण खरे पण लोकलं आहे. पारुसले होते ती पार्सल त्याच्यावर मल विक्षेप आवरण दोष आवरण आलेले आहेत. त्या आवरणामुळे असलेला प्रकाश लोपलेला आहे, असलेलं ज्ञान काय झालेलं आहे परावृत्त झालेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये वर्तत दिसती देही देही ना तरी माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्र तोच मी आहे. तत्वमसी महावाक्य सांगतं तेत्वमसी तेच तू आहे. आणि ते जर तू आहे तर का असं चाललंय? मनामध्ये द्वैत भाव का? मनामध्ये द्वैताने का शिरकाव केलेला आहे? आणि इकडे सांगतात साधू संगे सुबटा ओझ सत्कर्माची वाटा. आणि मग त्यांच्या वाटाने जात असताना सत्कर्मापासून जर जीवच्युत होत असेल तर त्याचा उपयोग आहे का? त्यांनी पाठच्या समयाला दारामध्ये यावर कडी वाजावी. बाहेर गावावरून आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याकरता घरोघर जाऊन कडी वाजवावी. या दोन वारकऱ्याला काय करा? गरम पाणी द्या, चहा द्या. आंघोळ झाली नाही का, चहा प्यायले नाही का, पाहण्याकरता पुन्हा एक फेरी असायची. याला म्हणते जाग. ते स्वरूपाच्याही ठिकाणी जागे होते आणि व्यवहाराच्या ठिकाणीही जागे होते. आपण एकाच ठिकाणी जागे आहोत महाराज. म्हणून तर ते त्यांचे शब्द आहे तया शांत करणं देता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही फक्त त्याच्यावर आलेलं गोंधळ नाम सेवळ बाजूला कर. म्हणून आपण जी चिंतना करता घेतलेली उभी आहे आता आत्मप्रभा नीच नवी करोनिया ठाण देवी जो इंद्रिया ते चोरून जीवी तयाशीच फावे. आता आत्मप्रभा म्हणजे आत्मस्वरूप हे नित्य नूतन आहे, नव आहे, तरतरीत आहे, तरबेज आहे. सरळ शब्दशः अर्थ नाही का? आणि कशी आहे? नीच नवी आहे. तेच करुणी ठाण देवी तेच स्वरूप तुझ्या चित्तपटलावर मनपटलावर स्थिर कर. आणि स्थिर करून काय कर? जो इंद्रिया ते चोरून जीवी तयाशीच फावे. ते स्थिर राहण्याकरता इतर इंद्रिय शीद शिष्णा गुद हे तुला सुधरून देणार नाहीत, पण त्यांना दाबवून त्यांना मागे सारून तू त्या आत्मप्रभेवर तुझं लक्ष केंद्रित कर. आणि मग मात्र जो अशा प्रकारची साधना या इंद्रियाला चोरून करतो त्यालाच त्या आत्मस्वरूपाचा अनुभूती येते. हा उभीचा सरळ अर्थ आहे. आता याच्यावर विस्तारपूर्वक भावनेनं जर बघायचं ठरलं तर आता आत्मप्रभा नीच नवी, आता हा शब्द वर्तमान स्थिती दाखवतोय, वर्तमान काळाचा दिग्दर्शन करतोय. आता हा शब्द आता म्हणजे केव्हा? लगेच लगेच वर्तमान काळाला. भूतकाळामध्ये जे घडलं असेल ते सोडून दे. भूतकाळामध्ये जे जे अन्याय घडले ते सोडून दे. जे पुण्याचरण कर्म घडलं ते काय कर? सोडून दे. जे पापकर्म घडलं ते सुद्धा सोडून दे. आता
आत्मप्रभा निचरवी तुझ्या अंतकरणामध्ये असणार चैतन्य नितन नव आणि टवटवीत तरवेज आहे. त्याला ओळखण्याकरता दोन मार्ग सांगितलेले आहेत. एक ज्ञान दृष्टी आहे आणि एक दिव्य ज्ञान दृष्टी आहे आणि तिसरी चर्मचक्षु आहे, नाही का. दोन दृष्ट्या सांगितलेल्या आहेत. सर्वसामान्य अज्ञानी जीव चर्मचक्षुनी पाहतो. चर्मचक्षुनी दिसणार जेवढं जेवढं म्हणून आहे हे उपाधीला कारण आहे, मायेला कारण आहे. ज्ञान दृष्टीनं जर अवलोकन केलं तर यानेची शरीरे शरीरा येणे तरी किंबहुना येर झाले चिरापडे याचं दिग्दर्शन करणारे ही ज्ञान दृष्टी आहे. याचं दिग्दर्शन करणारी ज्ञान दृष्टी आहे. आणि दिव्य ज्ञान दृष्टी परेच्या पलीकडे दिसणार दिव्य ज्ञान दृष्टी संजयाला व्यासांनी बहाल केली होती, बरोबर. आणि त्या योगे हस्तिनापूर आणि कुरुक्षेत्र अंतर किती होतं? जवळजवळ 400 किलोमीटरचं अंतर. 400 किलोमीटरवर अंतरावरलं होणारं जे युद्ध आहे ते युद्ध अवलोकन करण्याकरता दिव्य ज्ञान दृष्टी व्यासानं संजयाला दिली होती. आता संजय ज्या ठिकाणी दृष्टी टाकत होता ती कोणती दृष्टी होती? दिव्य दृष्टी आहे. मग आता त्याच दृष्टीचे वाटेकरी तुम्ही आम्ही आहोत. त्याच दिव्य दृष्टीचे हक्कदार कब्जेदार तुम्ही आम्ही आहोत. पण त्या दृष्टी संपादन करण्याकरता तुम्ही चर्मचक्षु दृष्टीचा वाद केला का, हा प्रश्न आहे. त्या दृष्टीचा ज्ञान दृष्टीचा जर वाद झाला नसेल, ज्ञान दृष्टी जर प्रकाशमान असेल तर दिव्य दृष्टी तुम्हाला प्राप्त होणार नाही. चर्मचक्षुची ही दृष्टी जावी, ज्ञान दृष्टीची ही दृष्टी जावी आणि सतेज असं असणार सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असं जे भगवंताचं स्वरूप आहे ते स्वरूप अवलोकन करण्याकरता यथार्थ ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान कशाने प्राप्त होईल? माऊली सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संता या भाजावे. कधी मधी सर्वस्वी. सर्वस्वी म्हणजे कसं त्याचं उत्तर दिलेलं आहे. अहम वाचा चित्त आणि अंग. अहम वाचा चित्त आणि अंग देवोनिया शरण रिघ महोदधी. कसं रिघ? महोदधी के अंग रिगाले जायचे. धो धो वाहणारा प्रवाह वाहणारी नदी वाहणारा ओढा नदीला जाऊन मिळावा. नदी सागराला जाऊन मिळाली. सागराला जाऊन मिळाल्यानंतर जशी ती सागर रूप होते तशी तुमच्या आमच्या ठिकाणी असणारी अज्ञान दृष्टी गेली म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त होते. प्राप्त करावी लागत. देव प्राप्त आहे का प्राप्त करावा लागतो? देवाच्या प्राप्ती करता जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचं क्षालन करावं म्हणजे असणारा भगवत स्वरूप अनुभूतीला आल्याशिवाय मनमतीप्रमाणे व्यवहार जर केला तर फसगत झाल्याशिवाय. म्हणून तर माऊली म्हणतात गुरु दाविलिया वाटा एवोनिया विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा ते नाही. म्हणून आत्मप्रभा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तुम्हाला आता जर ती आत्मप्रभा बघायची असेल, मी म्हणत नाही बरं, क्षमा करून बोलतो. तुम्हाला तुमची आत्मप्रभा आत्ता बघायची का? तुम्ही हो म्हणा, मी तुम्हाला दाखवतो. बघायची का? ज्या वेळेस तुम्ही बोट लावता त्यावेळेस चक्राकार वलय तुमच्या दृष्टोत्पत्तीला येईल. चक्राकार
आणि त्याला भेदन करणारी दृष्टी तुमच्याकडे आहे. त्याला भेदन करणारी छेदन करणारी दृष्टी तुमच्याकडे आहे. तुम्ही चष्मा काढू नका, बाकीच्याला सांगा तुम्ही. ती दृष्टी पाहण्याकरता अटकले महाराज. ज्यावेळेस नामधारक अष्ट सात्विक भावावर येतो, गाये नाचे उडे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीनं असा भाव निर्माण होतो आणि मनावरलं कंट्रोल ढासळतं आणि त्या नामावर तो आरूढ होतो आणि त्या नामावर आरूढ झाल्यानंतर त्याला देहाचं आणि परिस्थितीचं भान राहत नाही महाराज. हे खोटं नाही, याला खोटं समजतात. खोटं नाही महाराज, त्याला खोटं समजतात. आणि समजल्यामुळं जे अंतकरणाला पोषक होते, भगवत स्वरूप प्राप्त करण्याकरता पोषक होते अशी जी पद होते ना, ती पद नामशेष झाली. कोणाच्या मुखातून निघतोय का पद? अहो पदच गेला तर पद राहील का? पद राहील का? जर पद सांभाळायचं असेल, पद सांभाळायचं असेल तर पद ठेवा. भगवंताच्या दरबारामध्ये जाण्याकरता लायसन लागत आहे. एसटी वाला जर आपण तिकीट जपून नाही ठेवलं तर मध्येच उतरून देत असतो. जसं ते तिकीट जपून ठेवावं लागतंय, तसं आपल्याला दिलेलं जे मार्मिक अशा प्रकारचं तिकीट आहे ते जपून ठेवा. नुसतं जपू नका, त्याचा विनियोग करा. विनियोग महत्वाचा. मिळालं, कळालं, अनुभूती आली आणि टाकून दिलं, उपयोग नाही महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत त्याची जोपासना करायची. काय एक ओळी आहे का? प्राण जाते समय जी वासना निर्माण होत असते ना, प्राणोत्क्रमण होण्याच्या टायमाला जी वासना निर्माण होते ना, तीच पुनर्जन्माला कारण ठरत असते. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवर. जन्म घेणे लागे वासनेचे नाही ना, ते बी नाही. मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे, म्हणून वानावे ऐकावे तीची सदा. तीच ऐकायचं. मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे. मग ती गती तुम्हाला प्राप्त जर व्हायची असेल तर मिळालेलं जपून ठेवावं, म्हणजे पद तुमची जाणार नाही. ज्या अर्थी तुमची पद जाते आहे त्या अर्थी तुम्ही त्याची मात्रा काय केली? सांभाळली नाही. मात्रा घट्ट पकडावी लागते, तेव्हा ओंकाराची ओळख होते. ओंकार नुसता 3.5 मातृका आहेत, आकार, उकार आणि मकार. या आकार, उकार आणि मकार या तिलाच धरून जर बसला तर जी अर्ध मातृका सांगितलेली आहे तिला पुढे सोडा आणि त्या अर्ध मातृकेत तर तुमचा आमचा परमार्थ सामावलेला आहे. माऊली सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शितः. ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे जरी खरं असलं, निश्चयात्मक भाव पक्का होण्याकरता ज्ञानाचीच गरज आहे. पण यथार्थ भगवंताचं दर्शन घेण्याकरता ते ज्ञानाची सुद्धा काय करावी लागते? त्याग करावा. जो वरी हा बोधू भेटे ना म्हणा, तो वरीच या साधना भजावेची लागली. मग आता या देहानं जर भगवंताची प्राप्ती झाली आहे असं म्हटलं, झाली आहे असं म्हटलं, मी जीवनमुक्त झालो आहे असं म्हटलं, तर उरलेलं आयुष्य कुठं? उरलेलं आयुष्याचं काय करायचं? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे उरलो आता उपकारा पुरता. मग हे लटकं बोल नाही का खरं बोल नाही? अहो जीव जात नाही म्हणून आत्माय थोडी तो आपल्या गावरान भाषे मस मारावं वाटतंय, पण जाय ना.
जायना म्हणजे काय होईना, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले. नाही का, आजा मेला पणजा मेला, बाप म्हसला गेला, आणि तुझं तेच होणार आहे. म्हणजे माझं सुद्धा तेच होणार आहे. मला सुद्धा डाव द्यायला, डाव टेंभा लावायला सगळे तयार आहे. मरून पाप होत, खांदेकरी तयार आहे, पानडी तयार आहे, सगळे. दुसरी तिसरी कोणी नाही. माझा मीच झालो दावेदार, नाही का, मीच माझा. कसे घरात घरकुल केले. एक काकड्यामधला वासुदेव आहे पहा, आत 6 जण मंदिर. काय सुरुवात काय घ्या म्हणलं, हा वा 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 वा, यांच्याकरता काय आवाज. ओले मृत्तिकेचे घर, आत 6 जण मंदिर, गुंफा करिताचे पोखर. पुढे काय, त्यांनी पोखर केलेली. आता 6 मंदिर कोणते आहेत आपल्या पदामध्येच आहे. काम क्रोध मद हे कोण्या ग जातीचे, बाई हे कोण्या ग जातीचे. पद आहे का नाही, हा कोण्या जातीचे. पुढे नेऊन घालते कशी जात दाखवते ना आपल्याला, नाही का. माऊली सांगतात, क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृती, हा स्मृती भ्रंश, बुद्धी नाशक प्रणश्यती. बुद्धीचा नायनाट करण्याला सुद्धा हे कारणीभूत आहे. निश्चयापासून ढळण्याला सुद्धा हेच कारणीभूत आहे. आणि वाट मार्गाने चाललेला आहे, भक्तीवरून ढासळण्याला सुद्धा हेच कारणीभूत आहे. आणि जोपर्यंत मी आणि माझं ही संकल्पना सुटत नाही, तोपर्यंत देवत्वाची भावना तयार होत नाही. म्हणून अटकल केली संत महात्म्यांनी. ज्ञानोबा माऊली सांगतात, संसारातच राहा, असोनी संसारी, संसारातच राहा, पण मला भज. तुकोबाराय सुद्धा सांगतात, तैसे असावे संसारी, नाही का. वस्तीकर वस्ती आला, उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवर प्राक्तनाची बोल. आणि माऊली सांगतात, या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. त्याचा स्वीकार तुम्ही आम्ही करायचा. आणि त्याचा स्वीकार करण्याकरता तुमची धारणा सुद्धा आहे, माझी तुमची माझी धारणा सुद्धा आहे. आणि ते करावं सुद्धा वाटतंय, सोडावं सुद्धा वाटत नाही, पण मिळत का नाही. त्याला बुद्धीचा निश्चय कमकुवतपणा आहे. निश्चय करण्याची जी क्षमता आहे ती कमकुवत आहे. आतापर्यंत जी धारणा होती ती धारणा आता नाही का, पण तिच्यावर पकड राहिली नाही. माणूस बाबा असताना जसं बसावंच लागतं, बाबा होते तोपर्यंत जसं बसावंच लागतं, तसं आता वाटतं का बसावंच लागतं. याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यांची धुरा सांभाळण्याकरता त्यांनी सामुग्री दिली सांभाळण्याकरता. काहीचा काय कर, मूड धर, पेरणी कर. याची पेरणी केली पण चालना बसली नाही महाराज. पेरणी केली नाही असं मला म्हणायचं नाही. पेरणी केली पण ज्या साधकाच्या ठिकाणी ती उर्मी निर्माण झाली त्या उर्मीला खत पाणी घालण्याकरता, नाही का, पुन्हा पुन्हा फवारा मारावा लागतो, पुन्हा पुन्हा पाणी द्यावं लागतं. ते कमी पडलं, नाही का. आणि ते कमी पडू नये म्हणून तुम्हा मला हा बोध आहे. बाबांनी आत्मप्रभा नीच नवी ती करुणिया ठाण देवी असं तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. मग कशामध्ये ती घट्ट रोवून धरायची. बरं, प्रकाश तर असा आहे, एका दिव्यानं दुसरा दिवा लावला,
या दिव्याचा प्रकाश आणि त्या दिव्याचा प्रकाश फरक आहे का? बरं, तो प्रकाशमान प्रज्वलित होण्याकरता कर्म आहे. ते कर्म कोणत्या प्रकारचं असावं? दिव्यानंच दिवा लावायचा आहे का काडीला दिवा लावायचा आहे? काडीलाही दिवा लागतो आणि दिव्यालाही दिवा लागतो. प्रकाश जरी एक असला पण कर्म मात्र भिन्न आहे. आणि ते कर्म स्वीकारण्याकरता आगा कर्मी जरी उरावे तरी सुखदुःखी फळा यावे, तरी भोगावया यावे. या देहाला तुम्ही आलेले आहात, या गावाला तुम्ही आलेले आहात आणि तुम्हाला कळालेलं सुद्धा आहे आपण कशा करता आलेलो आहे. मग हे जर कळालं कशा करता आलो हे कळालं, ते कळण्याकरता जे माध्यम लागतं तेही मिळालं, आता काय दुखत कुठं? तर निश्चय नाही महाराज. निश्चयामध्ये कम असा धरसोडपणा आहे. बाबाजींना मिळाला नाही म्हणून तुकडोजी महाराजांमध्ये बरोबर भ्रमंती केली. बरोबर, अनेक वाऱ्या दिंड्या केल्या, कावसनला जाऊन राहिले, खिळदला जाऊन राहिले, पण ज्या वेळेस खरोखर मिळालं आणि कळालं, त्यांच्या गुरुवाऱ्यांना सांगितलं, हे लिमगावकडे बोट केलं, लिमगाव दाखवलं, त्यांनी गाव सोडलं. कुणीकडे जरी गेले तर पुढचे आहेत महाराज, त्यांनी सांगितलं, त्यांनी बोट करून दाखवलं. आपली दिशादाही बोट करण्याची, कारण आपला आपल्यावरच विश्वास नाही तर दुसऱ्यावर कसा ठेवतात? म्हणून म्हटलेलं आहे तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया. प्रश्नच निर्माण होऊ नये. भक्ती अशी करावी का त्या भक्तीमध्ये प्रश्नच निर्माण होऊ नये. ज्या अर्थी तुमच्या आमच्या भक्तीमध्ये प्रश्न निर्माण होतो त्या अर्थी कुठेतरी आपलं चुकतंय. मग काय चुकतं आहे ते कळावं. अरे गर्दीत गेला, बाबाजीची शब्द आहे, कपड्याला डाग पडला, तो डाग कशाचा पडला, कुठं पडला, कोणी लावला त्याचा नको विचार करू. तो पडलेला डाग निघण कशानं याचा विचार कर. सोडा साबण रिठा वापरून तो डाग काढण्याचा प्रयत्न कर. हो, सोडा आणला, साबण आणली, रिठा आणला, त्याला घासू लावला, पण तो साफ करण्याकरता पाणी गढूळ घेतलंय. तो साफ करण्याकरता पाणी साफ पाहिजे ना, पाणी स्वच्छ नाही ना, पाणी गढूळ घेतलेलं आहे. मला सांगा डाग निघेल का आणखीन बळकट होईल? पूर्वीची म्हण असायची, नाही निर्मळ जीवन काय करील सनलाईट साबण, है ना? बरोबर आहे ना, सनलाईट होती त्यावेळेस. म्हणून असणारं भगवत स्वरूप कुणीकड नाही महाराज, नाही अशी जागाच रिकामी नाही. परंतु ते शोधण्याकरता दुसरीकडे पुढे भ्रमंती करावी लागतच नाही. ऊस जरी देहदृष्टीना आकारानं वाकडा तिकडा जरी असला तर त्याच्यातली गोडी मात्र आहे तीच आहे. खाणारे चाटळ आहे नाही का, मला बुडाचा लागतो, मला शेंड्याचा नको, मला मधलाच लागतो, खाणारे चाटळ. पण असणारा त्याच्यातली जी गोडी आहे ती गोडी खाणारालाच कळेल का इतराला कळेल? गुळ गोड आहे, साखर गोड आहे, ज्यानं खाल्ली त्याला कळेल. कसा परमार्थ ज्यानं केला त्याला अनुभूती येईल. तुम्ही केला आणि अनुभव मला येईल नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करण्याकरता, अनुभूती येण्याकरता जे प्रतिबंध निर्माण झालेले आहेत त्या प्रतिबंधाला काय करावं? लगाम लावावं. त्याला लगाम लावावं. आणि त्या विकाराला जर लगाम लावला तर असणारं जे आत्मचैतन्य आहे ते दुसरीकडं नसून तेच तू आहेस.
आणि हे शोधण्याकरता वरवर पाहता त्याला विरोध करून चालत नाही महाराज. त्याला जो जो तुम्ही विरोध करायला जाता तो ते चेकाळता. एका एका इंद्रियाचं मर्दन करण्याकरता त्या इंद्रियाला आवरून धरण्याचा प्रयत्न केला तर ते इंद्रिय जितके ओढतात तितके चवताळतात. मग काय करावं लागेल त्याला? इंद्रियाकडे बघायचं पण बघून वाकडेपणा करायचा. आपण घराचं राखण करतो, शेताचं राखण करतो, एका जाग्यावर बसून करतो का सगळीकडे पाहत फिरतो? बसल्या जागेवरूनच सगळीकडे नजर टाकतो. म्हणून पूर्वीच्या लोकांचे असतं जात्याला राहायचं एका ठिकाणी सगळे भाऊ राहिले पाहिजे म्हणजे एका माणसावर सगळ्यांचं राखण होईल. हा भाव होता. बरोबर आहे का? तसं या इंद्रियावर ताबा ठेवण्याकरता असावं आपल्याच माळ्यावरती. पण राखण मात्र त्यांनाही कळालं नाही पाहिजे हे आपल्याला चोरून आपल्यापासून वंचित होण्याला पाहतो हे त्या इंद्रियाला सुद्धा कळता कामा. आणि ज्यांना अशा प्रकारची भक्ती स्वीकारली केली तयाशीच फाळ त्यालाच ती मिळत. म्हणून असणार ते सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, नूतन आहे, नव आहे, नाही का, करकरीत आहे. आणि त्याच्यासारखं दुसरं नाही, काहीच नाही. त्याला मायेचं आवरण आलं आणि परिच्छिन्नत्व प्राप्त झालं. कोणी केलं? कल्पनेनं केलेलं आहे. एरवी आहे तोच आहे परी काय केले तैसी बुद्धी नाही. तुझ्या विचारामध्ये फट पडलेली आहे आणि ती पडलेली फट जर दाबवायची असेल, फट घालवायची असेल तर झाकुने नेत्र एकांत बैसशी अंतरी बारकाईने पाहासी तव चित्ती उठती बहुवृत्ती जाणत्या दीप्ती जीव किरणाचा बघ सूक्ष्म दृष्टीने मध्य संधी तू त्याचा. ही पद आपला विषय होऊन गेला. ही पद सोपे पद नाहीत महाराज. हे आपल्या पाऊल खुणा आहेत. हे आपल्या भक्ती मार्गातल्या पाऊल खुणा आहेत. संतांचं वाङ्मय, संतांचे अनुभव वेगळे, संतांचं वाङ्मय वेगळे. संतांचे अनुभव म्हणजे नाही का जीवनमुक्ती अवस्था भोगण्याचं माध्यम आलेले अनुभव म्हणजे ज्ञानोबा माऊलीचा जीवनमुक्त धाम सांगणारा कोणता ग्रंथ? अमृतानुभव. ही त्यांची आलेली अनुभूती आहे. तिचं अवलोकन करा. एका एका शब्दामध्ये त्यांचा भगवंत, त्यांचा श्री गुरु नटलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या नमनाच्या ओव्या आहेत तेवढ्याही नमनामध्ये श्री गुरुलाच नमन केलेलं आहे. नामापर ते तत्व नाही रे अन्यथा. हो, अन्यथा नामाला जर सोडून गेलं तर वाया आणि कपांथा. म्हणून तर नाम हेच गोड आहे, नाम हेच साध्य सांगितलेलं आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही कोठे उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल म्हणता हरले पाप. म्हणजे सांगायचा मुद्दा एका नामाशिवाय जीवनाचा तरुणोपाय नाही. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं जी वाचतात ना त्यांच्या लक्षात येईल. एका एका तारखेचं एक एक प्रवचन आहे. असे 365 हो दिवसाचे 365 प्रवचन आहे. आणि एक प्रवचन तुम्ही रोज वाचा, तुमची नाम साधना प्रबल झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी गोड आवडीचा विषय निवडावा आणि तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा.
आपण त्यांच्यापाशी जाऊन बसलो रे बसलो का त्या इकड्या तिकड्या गप्पा हानीतच नव्हते. आणि इकड्या तिकड्या गप्पा एखाद्याला काढल्या, अरे ती तुझी वाट पाहते उठ बस. आणि एखादा दर्शनाला आला, त्याला गडबड असली त्याच्या पाठीमागं पटकन जायचे, गाडी जाती का काय, त्याला आल्याबरोबर दर्शन घी, दर्शन प्रसाद खाल मी निघले, त्याला थांबवत नव्हते. ज्याला खरोखरच वेड लागलेला आहे, हो त्या वेड्याला मात्र प्रसाद मिळाल्याशिवाय वेडी झाले वेडी झाले वेडियाच्या गावाने वेड व्हावं लागतं. आणि जो वेडा झालेला आहे, हो त्याला यथार्थ आत्मप्रभा अनुभूतीला आलेली आहे. तीच आत्मप्रभा तुमच्या आमच्या अनुभूतीला येण्याकरता त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. म्हणून तरी जयाची आ इंद्रियाची आ घरा, नाही विषयाची आ येरधारा, तो आत्मबोधाची आ ओरा पोहुडला असे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये, ज्या साधकाच्या जीवनामध्ये हो विषयाला थाराच नाही, ज्यानं विषयाला तिलांजली दिलेली आहे, हो त्याच्या घरामध्ये अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा मितूपणा निर्माण होणार. आणि तोच मार्ग तुम्हाला आम्हाला गुरुवर्य बाबाजींनी दाखवलेला आहे. त्याच मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर खरोखर आपण यथार्थ सुखाचे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सुख शोधण्याकरता दुसरीकडे कुठे जायचं आहे का? तेच तू आहेस. माऊलींची एक ओवी आहे, सुखानं दुःखाचा अंगरखा परिधान केलेला आहे आणि ते तुमच्या आमच्या अंतःकरणाला सळवतो आहे, नाही का? मला तो काय करतो, चटाकण्या देतो आणि एका जागेवर स्थिर बसू देत नाही. आणि बसण्याचा जरी प्रयत्न केला हो तर अडगळ निर्माण होते महाराज. आणि तो मार्ग दूर होण्याकरता पुन्हा पुन्हा याच दरबारामध्ये यावं. स्वात्मसुख गुरुवर्यांच्या ठिकाणी आपण आपला श्रद्धाभाव ठेवावा आणि इथंच नतमस्तक व्हावं. आलेल्या जीवाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांचा संदेश आहे. आणि मी एक सेवक म्हणून तुमच्यापर्यंत त्यांचे शब्द पोहोचणारा एक आज्ञानी जीव आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी, माता माऊल्यांच्या चरणी, प्रभुप्रिय असणारे श्रोते वर्ग तुम्ही सर्वांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. जगदंबा माता सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की.